तीन शिरी सहा हात तया माझा दंडवत. श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. या व्हिडिओचं शीर्षक आहे मंगळागौरी पूजा विधी. त्याआधी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. चला व्हिडिओला सुरुवात करू. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये श्रावण महिन्यात करण्याची अनेक व्रते आहेत. स्त्रियांनी करण्याच्या व्रतांपैकी अत्यंत महत्त्वाचे असे एक व्रत म्हणजे मंगळागौरीचे व्रत. श्रावण महिन्यातल्या प्रत्येक मंगळवारी करण्याचे हे व्रत आहे. विवाहानंतर येणाऱ्या पहिल्या श्रावण महिन्यातील एका मंगळागौरी आपल्याला अखंडित सौभाग्य, धन धान्य, पुत्र पौत्र इत्यादी प्राप्त व्हावे व पतीला दीर्घायुष्य प्राप्त व्हावे या उद्देशाने संकल्पपूर्वक शिवमंगळागौरीचे पूजन करतात. सर्वप्रथम गणपती पूजन, कलश, घंटा, दीप पूजन करून मंगळागौर किंवा अन्नपूर्णेच्या मूर्तीवर शिवमंगळागौरीचे आवाहन करून षोडशोपचारे पूजा करतात. काही ठिकाणी देवीला कणकेचे अलंकार वाहण्याची पद्धत आहे. नंतर देवीची अंगपूजा करून देवीला विविध पत्री, फुले वाहतात. नंतर तांदूळ, पांढरे तीळ, जिरे, मुगाची डाळ इत्यादी धान्ये मुठीने वाहतात. धूप दीप नैवेद्य अर्पण करून षोडशोपचार पूजा झाल्यावर सर्व प्रकारच्या दीर्घायुष्य, अखंड सौभाग्य प्राप्ती व सर्व मनोकामना पूर्ण होण्याकरिता देवीला 3 अर्घ्य दिली जातात. नंतर पूजा सांगणाऱ्या पुरोहितांची गंधाक्षदा, पुष्प, विडा, दक्षिणा देऊन पूजा करावी. यानंतर इतर फुले व पत्रींनी पूजा सजवून मंगळागौरीची कहाणी वाचावी. देवीला विविध पक्वान्नांनी युक्त महानैवेद्य अर्पण करून कणकेच्या 16 दिव्यांनी व कडावातींनी आरती करावी. ब्राह्मण, सुवासिनी व आप्तेष्टांसमवेत भोजन करावे. व्रत करणाऱ्या सुवासिनीने मात्र न बोलता जेवण अशी काहीतरी गमतीदार रूढी आहे. संध्याकाळी पुन्हा देवीची आरती करून देवीसमोर पारंपरिक खेळ खेळून जागरण करावे. आजकाल हे पारंपरिक खेळ खेळण्याकरिता काही महिला मंडळीही बोलवली जातात. मंगळागौरीचे उद्यापन. अशा रीतीने 5 वर्षे हे व्रत करावे व 5व्या वर्षी उद्यापन करावे. उद्यापनाच्या वेळी सर्व पूजा करून पुण्य अवाचन करावे. व्रत करणाऱ्या सुवासिनीने आपल्या आईला यथाशक्ती वस्त्रालंकार देऊन ओटी भरावी व लाडवाचे वायन द्यावे. पूजेसाठी लागणारे साहित्याची यादी: हळद, कुंकू, गुलाल, बुक्का, मध, वस्त्र, चौरंग, रांगोळी, अत्तर, कापसाची वस्त्रे, पाट, नारळ 2, जानवी जोड, कणकेचे दिवे 16, समई, निरंजन, सुपाऱ्या 15, कापूर, कणकेचे अलंकार, पळी भांडे, हळकुंडे 5, अगरबत्ती, हार, सुठे फुले, गजरे, तांब्या, कलश 2, बदाम 5, बेल, दुर्वा, तुळसपत्री, तामन 2, खारका 5, जिरे, मुगाची डाळ, पांढरे तीळ, विड्यांची पाने 25, स्टील ताटे, दिव्यांची तेल, तूप, गुळ, खोबरे, केळी 6, फळे 5, वाट्या 8, फुलवाती, खडीसाखर, मंगळागौर किंवा अन्नपूर्णा, शंख, घंटा, तेलवाती, पेढे, काड्यापेटी, सुट्टे पैसे 20 नाणी, पंचामृत, हात पुसण्यासाठी व देव पुसण्यासाठी वस्त्र. 8 पाट एक नगर होतं. तिथं एक वाणी होता. त्याला काही मुलगा नव्हता. त्याच्या घरी एक गोसावी येई, अल्लख म्हणून पुकार करी. वाण्याची बायको भिक्षा आणि निपुत्रकाच्या हातची भिक्षा घेत नाही म्हणून चालता होई. ही गोष्ट तिनं नवऱ्याला सांगितली. त्यानं तिला एक युक्ती सांगितली. दाराच्या आड लपून बस, अल्लख म्हणता सुवर्णाची भिक्षा घाल. अशी भिक्षा झोळीत घातली. बोवांचा नेम मोडला. बाईवर फार रागवला. मूलबाळ होणार नाही असा शाप दिला. तिनं त्याचे पाय धरले. बोवांशी उशाप दिला. बोवा म्हणाले, आपल्या नवऱ्याला सांग, निळ्या घोड्यावर बस, निळी वस्त्र परिधान कर, रानात जा, जिथं घोडा उडेल तिथं खण, देवीचं देऊळ लागेल, तिथं प्रार्थना कर, ती तुला पुत्र देईल.
असं बोलून बुवा चालता झाला. तिनं आपल्या पतीस सांगितलं. वाणी रानात गेला. घोडा उडला, तिथं खणलं. देवीचं देऊळ लागलं. सुवर्णाचं देऊळ आहे. हिरे जडितांचे खांब आहेत. माणकांचे कळस आहेत. आत देवीची मूर्ती आहे. त्याने मनोभावे पूजा केली. त्याला देवी प्रसन्न झाली. वर माग म्हणाली. घरदार आहेत, गुरेढोरं आहेत, धनद्रव्य आहे, पोटी पुत्र नाही म्हणून दुःखी आहे. देवी म्हणाली, तुला संततीचं सुख नाही. मी प्रसन्न झाले आहे. तुला पुत्र देते. अल्पायुष्यी पुत्र घेतलास तर गुणी मिळेल. दीर्घायुष्य घेतलास तर जन्मांध होईल. कन्या घेतलीस तर बालविधवा होईल. इच्छा असेल ते मागून घे. त्यानं अल्पायुष्यी पुत्र मागितला. देवीनं सांगितलं, माझ्या मागल्या बाजूला जा. तिथं एक गणपती आहे. त्याच्या मागे आंब्याचं झाड आहे. गणपतीच्या दोंडावर पाय दे. एक फळ घे. घरी जाऊन बायकोला खाऊ घाल. म्हणजे तुझा कार्यभाग होईल. देवी अदृश्य झाली. वाणी देवळामागं गेला. गणपतीच्या दोंडावर पाय दिला. झाडावर चढला. पोटभर आंबे खाल्ले. घरी नेण्याकरिता घेतले. खाली उतरून पाहू लागला. तो मोठेत आंबा एकच आहे. असं 4-5 वेळा झालं. गणपतीला त्रास झाला. त्यानं सांगितलं, तुझ्या नशिबी एकच आहे. फळ घेऊन घरी आला. बायकोला खाऊ घातलं. ती गरोदर राहिली. दिवसामास गर्भ वाढू लागला. 9 मास पूर्ण झाले. वाण्याची बायको बाळंतीण झाली. मुलगा झाला. अभयतांना मोठा आनंद झाला. दिवस मासी वाढू लागला. 8व्या वर्षी मुंज केली. 10व्या वर्षी लग्न करा म्हणाली. काशी यात्रेशिवाय लग्न करणार नाही असा माझा नवस आहे, असा जबाब दिला. काही दिवसांनी मामाबरोबर यात्रेस पाठवले. मामा भाचे काशीत जाऊ लागले. जाता जाता काय झालं, वाटेत एक नगर लागलं. तिथं काही मुली खेळत होत्या. त्यात एकमेकींचं भांडण लागलं. एक गोरी भुरकी मुलगी होती. तिला दुसरी मुलगी म्हणू लागली, काय द्वाड आहे, काय द्वाड आहे. तेव्हा ती मुलगी म्हणाली, माझी आई मंगळागौरीचं व्रत करते. आमच्या कुळावंशामध्ये कोणी द्वाड नाही. मग मी तर तिची मुलगी आहे. हे भाषण मामांनी ऐकलं. त्यांच्या मनात आलं, हिच्याशी आपल्या भाच्याचं लगीन करावं म्हणजे हा दीर्घायुष्य होईल. परंतु हे घडतं कसं? त्या दिवशी तिथं त्यांनी मुक्काम केला. इकडे काय झालं? त्याच दिवशी त्या मुलीचं लग्न होतं. लग्नाचे वेळेस नवरा मुलगा मांदा झाला. मुलीचे आईबाबांना पंचायत पडली. दुसरे दिवशी काय झालं? हिनं सकाळी उठून स्नान केलं. आपल्या आईला वाण दिलं. आई उघडून पाहू लागली. तो आत हार निघाला. आईनं कन्येच्या गळ्यात हार घातला. पुढं पहिला वर मांडवात आला. मुलीला खेळायला आणली. ती म्हणाली, हा माझा नवरा नाही. मी याच्याबरोबर खेळत नाही. रात्रीची लाडवांची अंगठीची खूण काही पटेना. आईबाबांना पंचायत पडली. हिचा नवरा कसा सापडतो? नंतर त्यांनी अन्नछत्र चालू केलं. जो ब्राह्मण येईल त्यांचे पाय अंगठी घालून मुलीनं धुवावे. आईने पाणी घालावं, भावांनी गंध लावावा आणि बाबांनी विडा द्यावा. असा क्रम चालू केला. शेकडो लोक येऊन जेवू लागले. इकडे मामा भाचे काशीस गेले. पुष्कळ दानधर्म केले. तीर्थयात्रा केल्या. ब्राह्मणांचे आशीर्वाद घेतले. एके दिवशी भाच्यास मूर्छा आली. यमदूत प्राण न्यायला आले. मंगळागौर आडवी आली. त्या दोघांचं युद्ध झालं. यमदूत पळून गेले. गौर तिथे अदृश्य झाली. भाचा जागा झाला तसा आपल्या मामास सांगू लागला, मला असं स्वप्न पडलं. मामा म्हणाला, ठीक झालं, तुझ्यावरचं विघ्न टळलं. उद्या आपण घरी जाऊ. परत येऊ लागले. लग्नाच्या गावी आले. तळ्यावर स्वयंपाक करू लागले. दासींनी येऊन सांगितलं, इथं अन्नछत्र आहे, तिथं जेवायला जा. तो म्हणाले, आम्ही परान्न घेत नाही. दासींनी यजमानीच सांगितलं. यांनी पालखी पाठवली. आदरा तीर्थार्थ घरी नेलं. पाय धुताना मुलीनं नवऱ्याला ओळखलं. नवऱ्यानं अंगठी ओळखली. आईबाबांनी विचारलं, तुझ्याजवळ खून काय आहे? त्यानं लाडवाचं ताट दाखवलं. सर्वांना आनंद झाला. भोजन समारंभ झाला. मामा भाचे सून घेऊन घरी आले. सासूनं सुनेचे पाय धरले. तुझ्यामुळं माझा मुलगा वाचला असं म्हणाली. तिनं सांगितलं, मला मंगळागौरीचं व्रत असतं. ही सगळी तिची कृपा. सासर माहेरची घरदारची माणसं सर्व एकत्र झाली आणि त्या व्रताचं उद्यापन केलं. मंगळागौर तिला प्रसन्न झाली. तशी तुम्हा आम्हा हो
आणि आपलं सौभाग्य अखंड राहो इतकीच देवाची प्रार्थना करा. ही धर्मराजाला कृष्णानं सांगितलेली 60 उत्तरांची कहाणी. 5 उत्तरी सुफल संपूर्ण. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.